वर्ष मी शिकवते अकॅडमी ऑफ फॉरेन लँग्वेजेस अँड कल्चर या नावाने. आणि 24 भाषा शिकताना 24 तास जातात की इतर काही छंद सुद्धा? भरपूर आहेत ना. जर लहानपणापासूनचा प्रवास सांगितला तर मी नॅशनल लेवल जिमनॅस्ट होते. इंटर स्कूलला बास्केटबॉल बॅडमिंटन खेळायचे. आणि आता भाषेच्या जवळचं एक गोष्ट म्हणजे मी सगळ्या भाषांमध्ये गाणी तर गातेच, पण त्या व्यतिरिक्त म्युझिक इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे स्पॅनिशमध्ये गिटार बरंच वाजवलं जातं, तर गिटार त्यासाठी मी शिकलेले आहे. व्हायोलिन वाजवते, रशियनमध्ये बरंच ऐकायला येतं, त्यामुळे फार छान वाजवते अशातला भाग नाहीये, पण माझ्या एक आवड म्हणून एक छंद आहे तो माझा. अमृता, असं म्हणतात की मूल SSC ला असलं की त्याची आई पुन्हा एकदा SSC करत असते. एवढ्या भाषा शिकत असताना तुझ्या पालकांना ह्या सगळ्या भाषांचं तुला त्यासाठी त्यांनी जी मेहनत घेतली त्याबद्दल मला आईचा डेफिनेटली खूप सपोर्ट होता, नाहीतर त्याशिवाय आय डोंट थिंक इट वॉज पॉसिबल. म्हणजे ती सतत माझ्या मागे होती. आणि जसं तुम्ही म्हणाल की मुलाबरोबर आई पण 10वी होते, तर माझ्या आईला नेहमी सगळे विचारतात तुम्हाला नक्की मग किती भाषा येतात. मी म्हणेन आईला सगळ्या भाषा येतात. याचं कारण असं की अभ्यास ती घेते ना माझा, आणि अभ्यास घेत असल्याने ती पुस्तक समोर ठेवते आणि मग चल बोल अमृता, मग ती बरोबर म्हणते. आणि कुठे चुकली की भले तिला जर ते आलं नाही तरी ती म्हणते अमृता तू चुकलेली आहेस, आई चूक सांगू शकते बरोबर. मातृभाषा जरी असली तरी जर तिचा सराव नसेल तर ती विसरायला होतं. अमेरिकेत गेलेली अनेक मराठी मुलं त्यांचे ऍक्सेंट बिघडलेले आहेत, भाषा बिघडलेली. तर 24 भाषा मध्ये कसा सराव जमतो तुला? कारण इथे तर सगळे 24 भाषा जाणारे लोक खूप कमी. नाही अर्थात नाहीच नसतंच. आणि अशी मी प्रत्येक वेळेस वाटही नाही बघू शकत की उद्या माझ्या समोर कोणी स्वीडिश येईल आणि मग मी त्यांच्या पुढे ते बोलेन, असं होऊच शकत नाही. आणि ह्यासाठी एक उत्तम उपाय म्हणजे हे मी सगळ्यांना सांगू इच्छिते की जे कोणी भाषा शिकताय की भाषेत सतत बोलत राहणं. आता कोणी नाहीये मग काय, तर पुस्तकं आहेत त्यामधनं सतत समोर ठेवून ते वाचत राहायचं. आणि वाचताना आता मी जे बोलते ते मी असं हळू आवाजात जर बोलले तर हे काहीच कळणार नाही, माझं मला सुद्धा कळणार नाही. पण मी जर हे असं मोठ्याने खणखणीत आवाजात बोलले तर हा सराव फार छान होऊ शकतो. आपलं डिक्शन सुधारतं, आपलं वाचा आपली सुधारते, आणि भाषेमध्ये फार महत्वाचं आहे. आणि मला आई लहानपणी सांगायची की कधी वाचताना अक्षरांपुढे वर अशी बोटं फिरव आणि अशी मोठ्याने वाचत जा. आता बोटं मात्र ती फिरवते कारण ती बघत असे मी बरोबर बोलते आणि मी मोठ्याने बोलत असते. एक बहुभाषिक शब्दकोशाचं काम तुझं कुठपर्यंत आलंय त्याच्याबद्दल जाणून घ्यायचं. 2 वर्षापूर्वी मी हा उपक्रम सुरू केलाय. 14 भाषेंमध्ये ही मल्टीलिंग्वल डिक्शनरी असणार आहे, हा शब्दकोश असणार आहे. आणि इंग्लिश ही त्याच्यामध्ये बेस लँग्वेज आहे, त्यामध्ये परदेशी भाषा आहेत, आणि अर्थात हिंदी आणि मराठीचा त्यामध्ये समावेश असणार आहे. अल्फाबेट A त्यातला पूर्ण झालेला आहे बऱ्यापैकी. अर्थात हा फार मोठा प्रोजेक्ट आहे आणि तेवढा मला वेळ त्याला देता येत नाहीये, पण नक्कीच मी हा पूर्ण करेन. तुला वाईट वाटेल अशी एक बातमी सांगतो. काही दिवसांपूर्वी 11वीला आर्ट्सला ऍडमिशन घेणारी अनेक कॉलेजेस ओस पडली होती. वाचलं असेल तू बातमी. तर भाषेमध्ये करिअर करू इच्छिणारी जी मुलं आहेत त्यांना काय सांग? अनेक पालक आपली मुलाखत आज पाहतात. मी असं म्हणेन की फक्त आर्ट्सलाच गेलं पाहिजे यासाठी अशातला काहीच भाग नाहीये. मी म्हणेन की तुम्ही कुठलंही करिअर करताय त्याबरोबर तुम्हाला एक जर फॉरेन लँग्वेज येत असेल तर खूप फायदेशीर आहे आजच्या जागतिकीकरणाच्या युगामध्ये. आणि दुसरी एक अशी गोष्ट आहे की ट्रान्सलेशन्स, इंटरप्रिटेशन, टीचिंग आणि टुरिस्ट गाईड हे 4 मेन दालनं मुलांपुढे ओपन होतात भाषा शिकल्यावर. आणि हे केल्यावरती असं आहे, ट्रान्सलेशन्स एस्पेशली याला एज लिमिट नाहीये. तुम्हाला जोपर्यंत भाषा येते तोपर्यंत तुम्ही हे ट्रान्सलेशन्स करत राहू शकता. दुसरी अशी गोष्ट, तुमची 10 ते 5 नोकरी बरोबर तुम्ही म्हटलं मी दररोज 1 तास करेन ट्रान्सलेशन्स, तरी तुमचा हा पार्ट टाइम जॉब होऊ शकतो, फ्रीलान्स वर्क होऊ शकतो. त्यामुळे ट्रान्सलेशन्स हा कधीही फार उत्तम व्यवसाय मी म्हणेन आणि गरज आहे काळाची. परदेशी भाषा एखादी येणं. पुढे जाऊन काय करायचं ठरवलंस? पुढे जाऊन माझे हे जे क्लासेस आहेत आज ज्याला 7 वर्ष झाली आहेत, मला एक मोठी एक अशी अकॅडमी बनवायची जिथे सगळ्या परदेशीच भाषा का सगळ्या भाषा, कोणतीही भाषा तिथे शिकता यावी. म्हणजे सकाळी 8 पासून ते रात्री 10 वाजेपर्यंत सगळ्या भाषा तिथे शिकवल्या जातील अशी एक अकॅडमी. आणि तिथे कोणत्याही माणसाला, म्हणजे अगदी महाराष्ट्रातल्या कुठल्याही माणसाला येऊन तिथे मुंबईमध्ये अर्थात ही अकॅडमी होईल, तिथे त्याला येऊन शिकता यावी. त्यासाठी त्याची राहण्याची व्यवस्था केली जाईल. मग एखाद्या फॉरेनरला हिंदी शिकायचं आहे, आता मी स्वतः फॉरेनर्सना हिंदी आणि मराठी शिकवते, तर ती खूप उत्सुक असतात. तर त्यांना पण इथे येऊन राहून आपल्या भाषा पण शिकता याव्यात, त्यांनी आपलीही भाषेचा प्रसार होतोय. एवढ्या कमी वयामध्ये एवढं मोठं स्वप्न. हो, हे मला करायचंच आहे. जागा मिळाली तर मी नक्की करेन. मी तेच विचारतो की क्रीडापटू एखादा मैदान मागतोय, तशी मी जागा मागते. अच्छा.
जर आमचे आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पाहत असतील ही मुलाखत, तर ही तुझी मागणी पोहोचली त्यांच्यापर्यंत. आणि हे खरंच सांगते की ही काळाची गरज आहे. आणि आज एखाद्या कोणत्याही प्रत्येक मुलाला एखादी भाषा येत असेल तर खरंच खूप उपयोगी ठरू शकतं ते. आम्ही असं ऐकलंय की एक तू गाणं असं बनवलंयस आणि की ज्याच्यामध्ये काहीतरी बऱ्याच भाषा, ते गाणं सुरुवातीपासून सुरू होतं एका भाषेत आणि संपत असताना काहीतरी 17व्या भाषेत संपतं. तर ते गाणं ऐकायचंय, निरोप घेता घेता गाणं ऐकताना. नक्की. हकुना मटाटा, लायन किंग या पिक्चर मधलं ते गाणं. हकुना मटाटाचा अर्थ आहे इट मीन्स नो वरीज. सो भाषा शिकताना काळजी करू नका, बिंदास शिका. हकुना मटाटा. हकुना मटाटा. सो हकुना मटाटा नंद ई हिबिकी नंदा. Hakuna Matata, hai no messaggi, senza pensieri, la tua vita sarà, chi vorrà vivrà in libertà. Hakuna Matata. Hakuna Matata? Che cosa è? Sì, è nostro motto. Che cosa è motto? Nothing. What's the matter with you? Weißt du, Kleiner, diese 2 Wörter lösen alle deine Probleme. Genau, nimm Pumbo zum Beispiel. Verás. Cuando era muy pequeñín, muy bonito, gracias. Notó que Soliento no le olía muy bien, los demás deseaban alejarse de él. Me dolió no tener un amigo fiel, nicht qual, was für nicht qual, sie war katastrophal, ach nein, so ein Skandal. Und das ewige Hupen, sag uns noch mal von den Ständigen. No, Pumba, ni preduzieshkak, oi, verlot. Hakuna Matata, tietel somerbra. Hakuna Matata, chantang rongici, chansai kaishu, você debe esquecer, isso é viver, é aprender. Hakuna Matata, en français maintenant, c'est mon signifie que tu vivras ta vie, sans aucun souci, philosophie. Hakuna Matata. हे गाणं ऐकताना एक खंत मला सतत वाटत होती की हे गाण्यातलं जर मला कळलं असतं सगळ्या भाषा तर किती मी आनंद त्यातला. मी त्यातलं तुम्हाला एक गंमत सांगते की हकुना मटाटा म्हणजे बिनधास्त, विदाउट टेन्शन. हा संदेश आपण लोकांना देऊ की भाषा शिकत असताना काही अडचण येत नाही. अकॅडमी आहे तुझी वाट पाहते. हो नक्कीच. धन्यवाद अमृता, खूप छान गप्पा झाल्या. थँक्यू. वळूया पुढील बातम्यांकडे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:40 सह्याद्री प्रादेशिक वाहिनीवर. नमस्कार.